नमस्कार, मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपलामध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण परत एकदा एक मालवणी किंवा एक कोकणी डिश बघणार आहोत, जी आम्हाला मालवणी लोकांना म्हणजे आम्ही बाहेरून कुठून फिरून वगैरे आलो, पटकन काय करायचं असेल तर आम्ही ते करतो. बाहेर परदेशवारीला कुठे फॉरेन ट्रिपला गेलो, घरी आल्यावर पहिली ओढ लागते खायला, ती वालीच रेसिपी आहे. घरात काही बनवायला नाही, तोंडाला चव नाही, पटकन काहीतरी बनवायचं आहे, ती देखील हीच रेसिपी आहे आणि त्याचं नाव आहे कुळथाची पिठी. करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. चला तर मग लागूया कामाला. लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते. तर इकडे मी कुळथाची पिठी घेतलेली आहे, ही बघा. तर हे रेडीमेड असे मार्केटमध्ये मिळते, खूप कमी जण असं घरी बनवतात. हळद घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि मालवणी मसाला घेतलेला आहे. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर इकडे तुम्ही मिरची पूडचा देखील वापर करू शकता. तसंच फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, ठेचलेला लसूण आहे. तसंच आपल्याला लागणार आहे राई, जिरं, हिंग लागणार आहे. कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसंच आंबटपणासाठी आपल्याला लागणार आहे इकडे कोकमचा आगळ देखील तुम्ही वापरू शकता. तसंच आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल. तर सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, भरपूर सारं पाणी आहे. हे असं एवढं पातळ झालं पाहिजे. तर ह्याला मी व्यवस्थित नीट मिक्स करते. बघा, आपण पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हे बघा, तर हे सध्या पातळ दिसत आहे, पण जसं शिजतं तसं हे घट्ट होत जातं. गॅसवर भांडं हे ठेवलेलं आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे. तर सगळ्यात प्रथम आपण फोडणी करूया. राई, जिरं, हिंग हे तडतडल्यानंतर आपण लसूण ॲड करणार. ठेचलेला लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा ॲड करूया. कांद्याला आपण छान फ्राय करून घेतलेला आहे. हे बघा, सॉफ्ट देखील झालेला आहे. तर आपण काय करूया, आता हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ह्याला परत एकदा नीट व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया. कोकम ॲड करूया. तसंच खोबरं, कोथिंबीर व्यवस्थित नीट मिक्स करूया आणि उकळी यायची वाट बघूया. हे बघा, ह्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा, हे घट्ट देखील झालेलं आहे. मगाशी केवढं पातळ असं होतं, तर आता हे घट्ट होत आलेलं आहे. जर तुम्हाला असंच पाहिजे असेल तर तुम्ही असं देखील खाऊ शकता किंवा तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करा. तर आपण 3 वाट्या पाणी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. तर हे बघा, ह्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. तर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतंय ते. तर इकडे गरमागरम अशी आपली कुळथाची पिठी ही तयार झालेली आहे. नक्की रेसिपी ट्राय करून बघा, तुमच्या घरात सर्वांना आवडेल. खाणार कशाबरोबर? गरमागरम वाफाळलेला भात, तांदळाचा पोळा, तांदळाची भाकरी किंवा कोणत्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. पण भाताबरोबर तर मस्तच लागतं. रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.